नमस्कार. वाचन या विषयावरती अजून 2-3 मिनिटाचा काहीतरी संवाद. मी मराठी ग्रंथसंग्रहालयाचं काम करत होतो. महाराष्ट्रात एक चांगले कवी मपाम भावे हे माझे मित्र होते, तेही तिथे काम करत असत. ठाण्यातल्या काही लोकांनी एकत्र येऊन असं ठरवलं की लहान मुलांकरता एक गोष्टीरूप रामायण तयार करावं. शाळांमध्ये विद्यार्थ्यांना त्याच्या कॉपी द्याव्या आणि ज्याला आपण नैतिक शिक्षण म्हणतो त्याकरता त्या रामायणाचा उपयोग केला. मपाम भावेने ते पुस्तक लिहायचं ठरवलं आणि उत्तम पद्धतीने त्यांनी पुस्तक लिहिलं. त्याचं शुद्धलेखन तपासण्याकरता माझ्या भावाकडे करून तो शुद्धलेखन मास्तर आहे आणि नंतर माझ्याकडे ते स्क्रिप्ट आलं. पहिला धडा, पहिलं पान जंगलाचं वर्णन केलेलं आहे आणि त्याच्यातले शब्द असे आहेत. वाल्या कोळ्याच्या ज्या याचं ते सगळा प्रसंग आहे. त्यांनी असं म्हटलं आहे की श्वापदांच्या कानावर पडणाऱ्या डरकाळ्या. पुन्हा म्हणतो, श्वापदांच्या कानावर पडणाऱ्या डरकाळ्या. आता असं जर तुम्ही वाचलं तर डरकाळ्या श्वापदांच्या कानावर पडत होत्या असा त्याचा अर्थ होतो. पण थोडंसं पॉज जर बदललात, श्वापदांच्या कानावर पडणाऱ्या डरकाळ्या, तर त्याचा योग्य तो अर्थ होतो. म्हणून शब्द वाचणं येतं, अक्षर वाचता येणं म्हणजे वाचन नाही. तुम्हाला वाक्य आणि परिच्छेद वाचता आले पाहिजे. वाचल्यानंतर त्याचा अर्थ, आशय, भाव सगळा जर तुमच्यापर्यंत पोहोचला तर ते वाचन पचलं तुम्हाला. अन्यतः न पचलेल्या अन्नासारखं ते त्रासदायक होऊ शकतं. आणि म्हणून मला असं म्हणायचं आहे की नुसतं वाचन पुरत नाही, तर वाचनाचं कौशल्य निर्माण करावं लागतं आणि जे वाचताय त्याचं चरवण करायला लागतं. मला माहिती आहे, मी एखादं वाक्य वाचल्यानंतर थांबतो, त्याच्यावर विचार करतो. मी एखादा परिच्छेद वाचल्यानंतर थांबतो, त्याच्यावर विचार करतो. एखादा धडा वाचल्यावरती थांबतो, त्याच्यावर विचार करतो. त्याशिवाय पुढे जात नाही. आणि मग असं होतं की त्याच्यातला सगळा अर्थ, सार तुमच्यापर्यंत येतं. मी एक उदाहरण आणखीच सांगतो आणि संपवतो. एक होता कारवर हे पुस्तक मी एका रात्री छापलं गेल्यानंतर वाचलं. जेवल्यानंतर जो बसलो तो सकाळपर्यंत मी कारवरच वाचत. अगदी पचवून टाकला कारवर. मी अनेक तरुण मुलामुलींना ते पुस्तक रेकमेंड करायचो. अनेकांना ते भेट म्हणून दिलं. मी त्यांना विचारतो, कारवर वाचल्यानंतर एका वाक्यात काही कारवर सांगता येईल का तुम्हाला? ते खूप काही सांगायचं, पण त्याच्यात कारवर कुठे नसायचाच. खरं म्हटलं तर त्याच्या कव्हर पेजवरती एक वाक्य, स्टार्ट व्हेअर यू आर विथ व्हॉट यू हॅव, मेक समथिंग आउट ऑफ इट अँड नेव्हर बी सॅटिस्फाईड. स्टार्ट व्हेअर यू आर, जिथे असाल तिथून चालायला सुरुवात करा. कुठे पोचायचं आहे ते तुम्हाला नक्की माहिती आहे. विथ व्हॉट यू हॅव, आपल्यापाशी काय नाही ह्याचाच विचार करत बसतो. काय आहे त्याचा उपयोगच आपण करा. विथ व्हॉट यू हॅव, मेक समथिंग आउट ऑफ इट, त्याचा जो काही उपयोग करून घेता येईल तो करून घ्या. अँड नेव्हर बी सॅटिस्फाईड, अधिक आधाशित राहा. आणि हे त्याच्या जीवनाचं सूत्र होतं. रस्त्यावर फेकून दिलेलं एक लहान बाळ हे अमेरिकन प्रेसिडेंटला 4 गोष्टी सुनवू शकतं एवढी क्षमता येते. ज्या विद्यार्थ्याला शाळेमध्ये, कॉलेजमध्ये, युनिव्हर्सिटीत प्रवेश द्यायला काळा असल्यामुळे तयार नव्हतं, त्या युनिव्हर्सिटीत त्याला डॉक्टरेट द्यायला पाठीमागे लागल्या होत्या युनिव्हर्सिटीज. कारण युनिव्हर्सिटीचं भाग्य होतं की कारवर आमचं डॉक्टरेट आहे. म्हणजे युनिव्हर्सिटीची डॉक्टरेट कारवरना मिळाली ही मोठी गोष्ट नव्हती. कारवर आमचं डॉक्टरेट आहे, ती युनिव्हर्सिटीचा गौरवाचा विषय होता. मला असं वाटतं की कुठून कुठे जाता येऊ शकतं याचं एक फार चांगलं उदाहरण आहे. आणि हे मी वाचनातनं सगळं शिकलो. आपण पण वाचत राहा, पण रवंथ करून, चरवण करून वाचत राहा. धन्यवाद.